जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 10वा जगज्योती नाम. समास 9वा पुरुष प्रकृती नाम. श्रीराम समर्थ. आकाशी वायो झाला निर्माण, तैसी ब्रह्मी मुळमाया जाण, त्या वायोमध्ये त्रिगुण आणि पंचभूते. श्रीराम समर्थ. दशक 10वाच आपल्याला समर्थांनी काय दिलाय हो? जगज्योती नाम. आता जगज्योती काय? जगज्योती म्हणजे काय हो? आपल्या अंतरी असलेली परमेश्वराविषयीची जाणीव. याला समर्थांनी काय म्हटलेलं आहे? जगज्योती नाम. आपल्याला त्या जाणीवेचा काय घ्यायचा आहे हो? शोध घ्यायचा आहे. म्हणून समर्थांनी आपल्याला दशक 10वा दिलाय, जगज्योती नाम. जगज्योती म्हणजे काय? जाणीव, आपल्या अंतरी असलेली जाणीव. आणि ती जाणीव कशा प्रकारे काय हो? प्रत्येकामध्ये दिलेली आहे. त्या जाणीवेलाच काय म्हणतात हो? परब्रह्म. म्हणजे जगज्योती म्हणजे काय? जाणीव, आपल्यामध्ये अंतरी असलेली जाणीव. आणि समास 9वा काय दिलाय समर्थांनी आता? पुरुष प्रकृती नाम. गेल्या समासामध्ये समर्थ काय म्हणाले? प्रचित. तुम्हाला परमार्थामध्ये प्रचिती येत असेल तरच तुम्ही काय करा? परमार्थ करा. अन्यथा काय हो? केलेला परमार्थ व्यर्थ जाऊ शकतो. मग तुम्ही कोणताही परमार्थ करत असाल तर केलेला परमार्थ काय होऊ शकतो? व्यर्थ जाऊ शकतो. म्हणून काय पाहिजे? परमार्थामध्ये प्रचिती फार महत्वाची आहे. आणि प्रचिती येण्यासाठी जगज्योती, जाणीव महत्वाची आहे. लक्षात घ्या, जाणीव. परमार्थामध्ये जाणीव फार महत्वाची आहे. जाणीव असेल तरच आपल्याला कळणार आहे. आणि जाणीव अंतरी आली म्हणून तर समर्थ म्हणतात ना, बघा प्रत्येक पूजनामध्ये पण काय आपल्याला देतात व जाणवं देतात. का देतात जाणवं? तर त्याचा अर्थ काय? तर त्या जाणीवेतून आपण त्या परब्रह्माला ओळखून त्याचं पूजन करायचंय. लक्षात घ्या, जाणीवेतून सर्व गोष्टी काय करायच्यात? जाणीवेतून करायच्यात. तरच त्या काय होतात? सफल होतात. आता समर्थांनी समास 9वा आणलाय आपल्यासाठी. पुरुष प्रकृती नाम. पुरुष आणि प्रकृती, शिव आणि पार्वती, अर्धनारी नटेश्वर. आपल्याला माहिती आहे ह्या सृष्टीमध्ये पुरुष आणि प्रकृती असल्याशिवाय हा देह निर्माण होऊ शकत नाही. कारण काय हो? अंतरी असलेल्या पुरुष, म्हणून ह्या प्रकृतीला महत्व आहे. पुरुष प्रकृती नाम. समर्थांना काय सांगायचं? ह्या मायेला महत्व कुठपर्यंत हो? जोपर्यंत अंतरीचा पुरुष कार्याला आतमध्ये आहे, वायोच्या रूपामध्ये. आता सांगितलं ना, श्रीराम समर्थ. आकाशी वायो झाला निर्माण, तैसी ब्रह्मी मूळमाया जाण, त्या वायोमध्ये त्रिगुण आणि पंचभूते. जोपर्यंत अंतरी या वायोच्या रूपामध्ये, या प्रकृतीमध्ये, या देहामध्ये जोपर्यंत तो पुरुष कार्याला आहे तोपर्यंत सगळे असतात ना. 3 त्रिगुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही कार्याला आहेत ना देहामध्ये. कुठपर्यंत? जोपर्यंत अंतरीचा पुरुष आहे तोपर्यंत. अंतरीचा पुरुष निघून गेला की ही पंचमहाभूतेही निघून जातात आणि 3 त्रिगुणही निघून जातात. म्हणून पुरुष आणि प्रकृती दोन्हीही. आता देह असल्याशिवाय ते पुरुषाची जाणीव होऊ शकत नाही. लक्षात घ्या, म्हणजे त्याची जाणीव घेण्यासाठी तर देह पाहिजे, बरोबर? आणि जाणीव घेतली तरी एक लक्षात ठेवायचं, या प्रकृतीला पुरुषाशिवाय काय नाहीये? महत्व नाहीये. म्हणजे दोघंही, पुरुष आणि प्रकृती एकमेकाला काय आहेत? अनुरूप आहेत. या दोघांशिवाय ही प्रकृतीही चालू शकत नाही आणि पुरुषही चालू शकत नाही. म्हणजे पुरुषाला महत्व कुणामुळं? प्रकृतीमुळं. आणि प्रकृतीला महत्व कुणामुळं? पुरुषामुळं. हे लक्षात ठेवा. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे? जोपर्यंत अंतरी, जगज्योती नाम, जोपर्यंत अंतरी पुरुष कार्याला आहे, म्हणजे अंतरीचा अंतरात्मा आपल्या देहामध्ये जोपर्यंत कार्याला आहे तोपर्यंतच आपल्याला काय करता आलं पाहिजे? जाणीवेतून त्या पुरुषाची ओळख घेता आली पाहिजे. पुरुष आणि प्रकृती समर्थांनी आपल्याला
अखंड कोणी सांगू शकत नाही हे असलं. एवढं अध्यात्म निरूपण या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. कारण या कलियुगामध्ये सर्व ग्रंथ काय आहे तो? या कलियुगामध्ये सर्व ग्रंथांचा सार या दासबोध ग्रंथामध्ये दिलेला आहे. इतक्या सहज समजावा, तो पुरुषाची जाणीव अंतरी आपल्या व्हावी असं सहज या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि समर्थ आताही कार्याला आलेले आहेत. आणि ते काय करतायत समर्थ? प्रत्येकाला जाणीवेच्या रूपातून, म्हणून त्यांच्याकडे जाता आलं पाहिजे. ज्याचं आहे हे गुढ, ज्याचा अधिकार आहे, आपल्याला त्यांच्याकडं जाता आलं पाहिजे. ते श्रवण कुठून का मिळेना तुम्हाला? लक्षात घ्या. पण जाणीव घेतली पाहिजे की आपल्याला चालवणारा कोण आहे, आपल्याला महत्त्व कुणामुळे आहे, त्याची आपल्याला जाणीव घेता आली पाहिजे. आणि त्याच्यासारखं काय करता आलं पाहिजे, व राहता आलं पाहिजे, त्याच्यासारखं वागता आलं पाहिजे, आचरण करता आलं पाहिजे. हेच समर्थाला, हेच परमेश्वराला काय आहे, अभिप्रेत आहे. अन्यथा काय आहे हो? पुरुष प्रकृती, पुरुषाशिवाय प्रकृती नाही आणि प्रकृतीशिवाय पुरुष नाही. लक्षात घ्या. कारण का हो? देह ज्यावेळेस ठेवतो आपण, म्हणजे शरीराला महत्त्व. मला एक सांगा, आपण बघतो एखादा म्हणजे देहाचा अंत होतो, त्यावेळेस आपण अंतविधीला जातो, तर त्यांचा देह तिथंच असतो ना, आणि रडत असतात सगळेजण. रडतात कुणासाठी हेच माणसाला कळलं नाही अजूनपर्यंत. रडतात कुणासाठी हो? मोठ्या मोठ्या सगळे रडत असतात आणि तो माणूस तर समोरच बसवलेला असतो. म्हणजे त्याच्यातला काय निघून गेलेला असतो, त्या प्रकृतीमधला काय निघून गेलेला असतो? पुरुष. हीच जाणीव नाही आपल्याला. आपल्याला येतं मशान वैराग्य, तेवढ्यापुरतं मशान वैराग्य येतं. का हो? सर्वजण त्या मशानात गेल्यानंतर प्रत्येकाला जाणीव होते की काय हो, की काय नाही ह्या जीवनामध्ये, काय नाही, प्रत्येकाला शेवटी हिथंच जायचंय असं माणूस म्हणतो. आणि तेवढ्यापुरतं त्याला ते मशान वैराग्य येतं. आणि तिथून बाजूला झालं की माणूस दैनंदिन जीवनातलं कर्म करायला सुरुवात करतो. मग त्यात अन्याय असेल, अनिती असेल, तरीही काय करतो? सोडत नाही कधी. लक्षात ठेवा. असं झालंय का कधी? नाही बाबा, ह्याला वैराग्य आलं, विवेकाचं वैराग्य आलं, तर निश्चित तो काय करणार आहे? निश्चित अन्याय करणार नाही. लक्षात ठेवा. विवेकाचं वैराग्य असेल तर तो निश्चित कुणावरती अन्याय करणार नाही. आणि अन्याय त्याच्याकडून झालेला असेल तरी तो काय करेल हो? त्यात बदल करण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा. म्हणजे ही जाणीव कोण देतं आपल्याला? समर्थांनी आपल्याला दिली ही जाणीव. पुरुष प्रकृती दाखवून कुणी दिली आपल्याला? समर्थांनी. हा परमार्थच नसता, हा ग्रंथच नसता, दासबोध ग्रंथ, तर आपल्याला जाणीवच झाली नसती त्या परब्रह्माची. लक्षात ठेवा. हे एवढं मोठं देणगी आहे, म्हणजे संतांनी दिलेली. समर्थांचा हा दासबोध ग्रंथ आहे. त्याप्रमाणेच प्रत्येक संतांनी काय केलं? पुरुष प्रकृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला अखंड. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, अनेक संत आहेत की काय हो, त्या संतांनी अखंड जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. कशामधून? आपल्या अभंगातून, आपल्या प्रवचनातून, आपल्या निरूपणातून. काय केलं? अखंड कीर्तनातून अखंड काय केलं? जाणीवेत आणण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक म्हणजे स्वतःचा देह अगोदर बदलला संतांनी, आणि नंतर काय हो केलं? समाजाला उपदेश केला. लक्षात घ्या. या ग्रंथाच्या रूपाने तर अजूनही ते अमर आहेत आपल्यामध्ये. लक्षात ठेवा. ते संत ग्रंथाच्या रूपाने त्यांचे आचार विचार आपल्याला आत्ता पण काय होतात? अनुभवायस मिळत आहेत. लक्षात घ्या. मग तीच परंपरा, सद्गुरू परंपरा अजूनही चाललेली आहे ना. अजूनही समर्थ आलेतच ना, आपल्याला सांगण्यासाठी आलेले आहेत. फक्त जाणीवेतून काय घेता आली पाहिजे? आपल्याला ओळख घेता आली पाहिजे. आता आकाशामध्ये काय निर्माण झालाय? वायू निर्माण झाला. त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये काय झाली? मूळ माया झाली असं काय समजावं? समर्थ ऐसे जाण म्हणजे झाली असं समजावं. त्या वायूमध्ये 3 त्रिगुण आणि पंचभूत असतात. म्हणजे लक्षात घ्या, अष्टधा प्रकृती जी आहे ती काय हो? वायू स्वरूपामध्येच आपल्या देहामध्ये
असते, अस्तित्वात असते. कारण का हो, ज्या वेळेस माणूस देह ठेवतो म्हणजे काय होतं, आत्मा निघून जातो आणि वायुरूप हनुमान स्वारी असं म्हणतात की हनुमान स्वारी हे काय करत असते, एक 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 अवयवामधून त्या वायूचं काय हो लॉक करत असते, कुलूप लावत 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 नंतर काय हो डोळ्यातून वाचेतून काय होतात निघून जातात आणि मग तो देह पूर्ण काय होतो थंड पडतो. देह गेलाय हे कशावरून समजतात आपल्याला माहिती आहे, कापूस लावतात नाकाला आणि काय करतात, तो कापूस नाही हल्ला तर काय समजायचं, हा देह यानं ठेवला आहे असं काय करायचं समजायचं. म्हणजे किती, म्हणजे बघा, आपल्याला जाणीव निर्माण करून दिली कुणी, परब्रह्माने. म्हणजे आपलं महदभाग्य आहे हो, आपलं महदभाग्य आहे. हे जे जे श्रवण करतायत दासबोध ग्रंथाचं, संतांनी जे लिहून ठेवलेले ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचे जे जे श्रवण करतायत, जाणीवेतून श्रवण करतायत, या लोकांचं काय हो खूप मोठं महत्भाग्य आहे. कारण का हो, कलियुगामध्ये आपल्याला साक्षात परब्रह्म शिकवायला आलेला आहे. लक्षात ठेवा, कलियुगामध्ये पुण्यकर्म करणं एवढं सोपं आहे का? अजिबात नाही. कारण आपण बघतोय भोवताली वातावरण कसं आहे, विषय विकार आपल्याला पण त्रास देतात, आपण पण भौतिक सुखामध्ये अडकतो, खूप अडकतो. लक्षात घ्या, आपल्याला पण वाटतं की मला असावं सगळं, मला असावं सगळं, परंतु काय नाही, याच्यामध्ये काय नाही आहे, काहीच नाही ना. म्हणजे लक्षात घ्या, आपलं महदभाग्य आहे किंवा तो परब्रह्म आपल्याला काय हो निदान आपल्याला ओळख तर करून देत आहेत. या ग्रंथ रूपाने संतांनी ठेवलेला ठेवा आहे आपल्यासाठी. म्हणून समर्थ का अखंड सर्व संतान सार काय आहे परमार्थाचं एकच आहे, काय जाणीवेतून त्या परब्रह्माला ओळखायचंय आणि मूळ मायेनं काय करायचंय, त्या परब्रह्माला काय जायचंय व शरण जायचंय आणि आपल्याला जे ह्या सर्व 84च्या फेऱ्यातून सुटून आपल्याला मोक्षाला जायचंय. हाच परमार्थाचा काय आहे, सार आहे. आणि तो कळवून देतोय समर्थ, आपल्याला कळवून देत आहेत. या युगामध्ये, कलियुगामध्ये पुण्यमार्ग थोडंसं आपण पुण्य करतोय, लक्षात घ्या. अखंड तो परमेश्वर आपल्याला काय करतोय, तारतोय. आता सर्वांच्या हातामध्ये काय आलंय हो, हे कलियुगाचं अधिष्ठान आहे. हे मोबाईल म्हणजे काय आहे, कलियुगाचं अधिष्ठान आहे. सर्वजण हातात घेऊन फिरतायत, त्याच्याशिवाय चैन नाही माणसाला. म्हणून काय हो, त्या या कलियुगाच्या अधिष्ठानामध्ये पण समर्थ आहेत. लक्षात ठेवा, काय बघायचं काय नाही हा सारासार विवेक आहे. लक्षात घ्या. म्हणजे जे परब्रह्माविषयी आपल्याला आणखीन काय उत्सुकता, पण काय होतं, अनेक शास्त्रांचं श्रवण करून भ्रम निर्माण होतो. म्हणून एकच ग्रंथ, म्हणजे ग्रंथ सांगण्याचं तात्पर्य काय, श्रवण करा पण काय हो जाणीवेतून करा, जे आपल्याला पचत. म्हणजे समर्थांनी स्वतः सांगितलंय काय हो, जेवढं चांगलं आहे तेवढंच घ्यायचं, बाकी त्याग करायचा आहे. जेवढं आपल्यासाठी पोषक आहे, आपल्या संसारासाठी परमार्थासाठी जे पोषक आहे तेवढंच घ्यायचंय, बाकी काय करायचंय सोडून द्यायचंय. आता समर्थ काय म्हणतायत की वायू स्वरूप मूळ मायेत काय हो, ही पंचमहाभूते अष्टधा प्रकृती काय असते, समाविष्ट असते. आकाशी वायू झाला निर्माण, तैसी ब्रह्मी मूळमाया जाण, त्या वायूमध्ये त्रिगुण आणि पंचभूते. वटबीजी असे वाड, फोडून पाहता न दिसे झाड, नाना वृक्षांचे जुंबाड बीजापासून होती. आता वटबीजी असे वाड, वडाचं बी पाहिलंय का कधी? वडाच्या बीजामध्ये बीज जर आपण पाहायला गेलं ना, तीळ असतं का आपलं, तिळापेक्षाही छोटंसं बीज असतं त्या वडाचं, लक्षात घ्या. आणि परंतु त्या बीजाला तर माहित आहे का हो, की त्या बीजामध्ये एक मोठा वटवृक्ष काय आहे, सामावलेला आहे. आणि ते बी फोडून पाहिलं आपण तर त्या बी मध्ये काय निघतं का हो, झाड दिसतं का, नाही दिसत. म्हणजे त्या वडाचं बी एकदम सूक्ष्म असतं आणि ते बी आपण फोडलं तर झाड दिसतं का हो, त्यामध्ये नाही दिसत. आता ते परंतु
त्या एका बीजापासून अनेको लाखो वृक्ष निर्माण होऊ शकतात. एवढं सामर्थ्य त्या बीजामध्ये असतं, लक्षात घ्या. कारण का हो, एक झाड निर्माण होणार, त्या झाडापासून अनेक बीज निर्माण होणार, त्या बीजापासून अनेक वृक्ष निर्माण होणार, म्हणजे अनेक वृक्षांचा समूह त्या बीजापासून होतो. म्हणजे मुळात मूळ जे आहे ते खरं आहे ना. म्हणजे मूळ काय आहे हो, त्या झाडाचं मूळ कोण आहे तर ते बीज. कारण त्या बीजापासूनच काय निर्माण होतात, नंतर अनेको लाखो करोडो झाडं निर्माण होऊ शकतात. एवढं सामर्थ्य एका त्या छोट्याशा बीजामध्ये, लक्षात घ्या. म्हणजे फोडून आपण बीज पाहिलं तर बीज उगवण्यासाठी काय पाहिजे, त्याला पाणी पाहिजे, माती पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे. त्यावेळेस ते काय होतं, लगेचच झाड काय होतं त्यातून बाहेर येतं. तसं फोडून गेलं तर बाहेर येईल का, नाही येते. म्हणून समर्थ काय म्हणतात, तशा पद्धतीनं काय आहे ते पुढं समर्थ सांगितलेलं आहे. तैसी बीज रूप मूळ माया, विस्तार झाला तेथून या, तिचे स्वरूप शोधून या बरे पाहावे. जसं बीज आहे, लक्षात घ्या, जसं बीजापासून, म्हणजे आपल्याला मोठं वटवृक्ष झाड दिसतंय, बरोबर आहे. परमार्थाचं झाड पण दिसतं ना आपल्याला, परमार्थ विस्तृत झालेला दिसतो आपल्याला, परंतु त्याचं मूळ पाहता आलं पाहिजे. म्हणून समर्थ काय म्हणतात, मूळ माया, बरोबर आहे. मूळ मायेत शिवाय आपण एवढं बोलू शकतोय का, मूळ माया आहे म्हणूनच बोलतोय ना. मग तिचं स्वरूप शोधून पाहण्यासाठी तिचं मूळ शोधता आलं पाहिजे. कोण आहे मूळ मायेचं, निर्माण झाली कोठून हे पाहता आलं पाहिजे. कारण वटवृक्ष मोठा दिसतोय, बरोबर आहे, परंतु त्या वटवृक्ष निर्माण झाला कशापासून हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. त्या पद्धतीने समर्थ म्हणतात, ही मूळ माया बीजासारखीच आहे ना. म्हणजे ही मूळ माया, विस्तार कसा झाला या मूळ मायेचा बघा. मूळ माया म्हणजे काय हो, अनेक ज्या आहेत ह्या प्रकृती, म्हणजे आपण दिसतोय नाना शरीरे, ती मूळ मायेच आहे ना. आता दिसतात, असंख्य लोक दिसत आहेत ना, कोट्यानुकोटी लोकसंख्या आहे, बरोबर आहे, परंतु या संख्येचं मूळ कोण आहे हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. म्हणजे मूळ माया निर्माण झाली कोठून ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. तेथे दोन्ही भेद दिसती, विवेके पहावी प्रचिती, निश्चळी जे चंचळ स्थिती तोची वायो. दोन्ही भेद दिसती, काय सांगितलंय, त्या ठिकाणी मूळ मायेत दोन भेद दिसतात, त्याचा अनुभव विवेकाने पाहावा. म्हणजे निश्चल परब्रह्मामध्ये जी चंचल रूपाची स्थिती तोच काय हो, वायो. म्हणजे काय, मूळ मायेत दोन भेद असतात. आपण काय करायचं, ते विवेकाने घ्यायचे समर्थ म्हणतात. का हो, कारण निश्चळ परब्रह्मामध्ये, परब्रह्म कसा आहे हो, निश्चळ आहे, आणि त्या परब्रह्मामध्ये जी चंचल स्वरूपाची जी स्थिती होय, काय आहे हो या परब्रह्मामध्ये, हलतं काय आहे हो, तो वायू आहे. आणि ती निश्चळ, विवेके पाहावी प्रचिती, निश्चळी जे चंचल स्थिती तोच वायू. वायू जर शोधायचं म्हटलं तर परब्रह्मामध्ये जे हलतंय ते कोण आहे हो, वायू आहे. मग तो विवेकाने ओळखता आलं पाहिजे आपल्याला. तयामध्ये जाणीव कळा, जगत ज्योतीचा जिवाळा, वायो जाणीव मिळून मेळा, मूळ माया बोली जे. तयामध्ये जाणीव कळा म्हणजे काय सांगितलंय, त्या मूळ मायेमध्ये म्हणजे परब्रह्मामध्ये जो काय चंचल रूप स्थिती, म्हणजे देहामध्ये जी चंचल रूप स्थिती आहे आपली, तोच काय समजायचा, वायू. आणि त्याच्यामध्ये जगत ज्योतीचा झरा किंवा उगम अशी काय असते, जाणीव कळा. म्हणजे काय हो, जगज्योती म्हणजेच काय हो, जाणीव कळा. सुरुवातीला सांगितले ना आपण, जगज्योती म्हणजे काय, जाणीव. आणि ही जाणीव आणि वायू मिळून, म्हणजे समर्थांना काय सांगायचं, ही जाणीव आणि हा वायू हे दोघं मिळून, म्हणजे पुरुष आणि वायू. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय बघा, तयामध्ये जाणीव कळा, जगत ज्योतीचा जिवाळा, वायो जाणीव मिळून मेळा, मूळ माया बोलीजे. मूळ माया कशाला म्हणायचं, मूळ माया कशी निर्माण झाली तर
ही जाणीव कळा म्हणजे जे जाणीव आहे आपल्या अंतरी असलेली जाणीव म्हणजेच काय होतो पुरुष आणि वायू हे दोन्ही मिळून काय निर्माण झाले व मूळ माया. कारण अष्टधा प्रकृतीशिवाय म्हणजे 3 त्रिगुण पंचमहाभूते जाणीव पाहिजे, ते परब्रह्म पाहिजे ना अंतरी, तरच काय होऊ शकते, ही मूळ माया निर्माण होऊ शकते. कारण मूळ मायेमध्ये चेतना पाहिजे ना, नाहीतर ते काय हो नुसतं मडच ना. चेतना नसेल, देहामध्ये चेतना नसेल तर काय होते, मडेच ना. म्हणून समर्थ काय म्हणतात की मूळ माया म्हणजे काय, मूळ मायेला अस्तित्व कोणामुळे आहे, तर ती परब्रह्माची जी जाणीव कळा आहे आणि वायू आहे त्यांच्यामुळे तिचं अस्तित्व आहे. म्हणून त्यांचं जे मिळून त्यांचा जो मिलाप आहे ह्यास काय म्हणायचं, मूळ माया. म्हणजे त्यातील जी जाणीव तोच जगत ज्योतीचा काय हो, मूळ झरा होय. पाणी व वायू मिळून काय होतात, मूळ माया तयार होते. म्हणजे शरीराला काय पाहिजे हो जगण्यासाठी, वायू आणि पाणी, या 2 गोष्टी असतील तर माणूस जगू शकतो. अन्यथा म्हणजे मूळ माया कशावर तरली आहे, तर वायू आणि पाणी नसेल तर आपण जगू शकत नाही. थोडे दिवस पाणी नसेल तरी जगू शकतो, परंतु वायू नसेल तर क्षणार्थ आपला काय होतो, क्षणार्धात आपला जीव निघून जातो. लक्षात घ्या. म्हणजे सर्वात मूळ मायेमध्ये महत्वाचं काय असेल तर वायू आणि पाणी. म्हणून कारण का हो, आपल्याला माहिती आहे आपण नाक आणि तोंड किती वेळ बंद करू शकतो, नाही करू शकत. एक सेकंद सुद्धा काय हो, 1 मिनिट सुद्धा आपण काय करू शकत नाही, वायू शिवाय राहू शकत नाही. म्हणजे जाणीव पाहिजे, त्या परब्रह्माची काय पाहिजे हो, आपल्याला जाणीव पाहिजे. कारण कसं हो, बघा आपण बऱ्याचशा घटना ऐकतो की काय हो, तो माणूस काय हो मेलेला काय झाला, जिवंत झाला. परंतु तो तसं नसतं. काय असतं ते, आपण अनेक घटना ऐकलेल्या आहेत. काय हो, त्याचा फक्त समर्थांनी काय माघारी आणून दिला हो, वायू आणि पाणी माघारी आणून काय केलं, त्या देहामध्ये प्रस्थापित केलं. म्हणून त्या देहाला काय आली, चेतना. म्हणजे चेतना, जाणीव आली. मग जाणीव आली की मूळ माया काय झाली हो, जिवंत झाली. म्हणजे देहामध्ये फार महत्वाचं काय आहे, तर जाणीव महत्वाची आहे. लक्षात घ्या, काय महत्वाचं आहे, जाणीव महत्वाची आहे. आणि वायू आणि पाणी त्याच्याशिवाय आपला देह जगू शकत नाही. म्हणून वायो जाणीव जगत ज्योती तयास मूळ माया, काय सांगितलं अगोदर, दयामध्ये जाणीव कळा जगत ज्योतीचा जिवाळा, वायो जाणीव मिळून मेळा मूळ माया बोलीजे. सरिता म्हणता बायको भासे, ते पाहता पाणीच असे, विवेकी हो समजा तैसे मूळ मायेसी. सरिता म्हणता बायको भासे. आता एखाद्याला काय वाटेल हो, सरिता म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, नदी म्हटलं की आपल्याला काय होतो, स्त्रीचा अनुभव होतो. म्हणजे काय म्हणजे स्त्रीच आहे असं काय होतो, आपल्याला भास होतो. पण पाहिलं तर ते इथं काय असतं हो, पाणीच असतं ना. नदी म्हणजे काय हो, पाणी ना. स्त्री आहे का तिथं, नाही. म्हणजे आपला गैरसमज काय होतो, सरिता म्हटलं की काय हो, स्त्रीचा भास होतो. पण पाहिलं तर तिथं काय असतं, पाणीच असतं. त्याचप्रमाणे मायेचं आहे ना, की आपल्याला काय वाटतं, माया म्हणजे काय हो, स्त्रीच आहे. परंतु हे काय आहे, समर्थांनी काय सांगितलंय, सरिता म्हणता बायको भासे, ते पाहता पाणीच असे, विवेकी हो समजा तैसे मूळ मायेसे. म्हणजे विवेकाने विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की काय हो, नदी म्हणजे काय आहे, पाणी. काय स्त्री आहे का, नाहीये. हे विवेकानं विचार केला तर दिसतंय. नाहीतर काय आपल्याला कळतंय का, मूळ माया काय हो, नदी म्हटलं की स्त्रीचा भास होतो. पण पाहिलं तर तिथं काय असतं, पाणीच असतं. त्याचप्रमाणे मायेची काय आहे, ही तसंच आहे ना, ही माया ही तशीच आहे. आपल्याला वाटतं की काय हो, पुरुष प्रकृती, समर्थांनी काय सांगितलं, तसं मूळ मायेत पुरुषाशिवाय म्हणजे अंतरीच्या पुरुषाशिवाय ही देहबुद्धी तरू शकत नाही. म्हणजे तसंच आहे ना, मूळ माया म्हणजे काय हो, त्या नदीप्रमाणेच आहे. आपल्याला भासतं तसं नाहीये.
त्यासाठी अंतरी विवेक पाहिजे, तरच आपल्याला ते काय होतं समजू शकतं. म्हणजे काय, मूळ माया हा शब्द काय आहे हो, स्त्रीलिंगी आहे. म्हणजे मूळ माया स्त्री आहे असे नव्हे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला काय वाटतं, मूळ माया म्हणजे काय, आता पुरुषाचा देह आहे आणि आपण त्याला काय म्हणतोय मूळ माया, मग ती स्त्री झाली का, नाही. म्हणजे हे काय सारासार विवेक आहे. समर्थ काय म्हणतात, हा सारासार विवेक आहे. मूळ माया म्हणजे काय, आपल्याला वाटतं स्त्री, पण तसं आहे का, नदीसारखंच आहे ना. म्हणजे नदी हा शब्द स्त्रीलिंगी म्हणजे नदी, काही स्त्री नव्हे. तसेच हे काय करायचंय, मूळ माया म्हणजे स्त्री म्हणून समजायचंय का हो. मूळ माया ह्या सगळ्याच मूळ माया आहेत. मग पुरुष पण आले ना त्यात, पुरुषांचा देह स्त्री समजायचं का, मूळ माया समजायचं ना. म्हणजे समर्थांना काय म्हणायचं, विवेकानं विचार करायचा आहे. मूळ माया म्हणजे, आता मूळ माया मी स्त्री आहे, मूळ माया म्हणजे आता स्त्रीच आहे. परंतु एखाद्या पुरुषाचा देह असेल तर त्याला पण काय म्हणतात हो, मूळ मायाच. म्हणून ती स्त्री झाली का, नाही. म्हणजे हे विवेकाने पाहता आलं पाहिजे आपल्याला. अन्यथा काय होते, व्यवस्थित श्रवण करायचं, नाहीतर काय होते हो, फजिती होते. काय होते, फजिती होते. कारण का, सरिता म्हटलं तर एखादं दचकून उठायचं, काय माझीच बायको, म्हणजे एखाद्याचं नाव पण असू शकतं सरिता, लक्षात घ्या. म्हणून काय, ती इथं सरिता कुणाला म्हटलंय, समर्थांनी नदीला म्हटलंय. म्हणून आपण तोच उपदेश त्या नावाच्या स्त्रीला देऊ शकतोय का, किंवा ती उपमा देऊ शकतोय का तिला. कारण नदी म्हणजेच पाणी, दुसरं काय तिसरं काय नसतो. तसं मूळ माया ही काय आहे हो, जाणीव. म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांचं काय आहे हो, तो मिलाप आहे. तरच ते काय होते, मूळ माया निर्माण होते. म्हणून आता पुढं समर्थांनी सांगितलंय बघा, वायो जाणीव जगत ज्योती तयास मूळ माया म्हणती, पुरुष आणि प्रकृती याचेच नाव. वायो जाणीव जगत ज्योती. समर्थ काय म्हणतात, वायो म्हणजेच काय हो, जाणीव. वायू आणि जगाला चेतवून देणारी जाणीव. ह्या दोन्ही म्हणजे वायो आणि जाणीव हे दोन्ही मिळून त्याला काय म्हटलं जातं, मूळ माया म्हटलं जातं. म्हणजे जर मूळ मायेला जर जीव द्यायचा असेल, म्हणजे जीव म्हणजे चेतना द्यायची असेल, जीव द्यायचा म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका. इथं काय म्हणायचंय की त्या चेतना, जीव भरायचा आहे, त्या देहामध्ये जीव भरायचा आहे. म्हणजे काय, चेतना द्यायची त्या देहाला, तर त्यावेळेस काय लागतं, वायू आणि जाणीव लागते. म्हणजे तो पुरुष लागतो. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, जे वायू आणि जगाला चेतवून देणारी जाणीव, ह्या दोन्ही मिळून ह्याला काय म्हणतात, मूळ माया म्हणतात. आणि ह्याचंच नाव काय हो, पुरुष आणि प्रकृती. लक्षात घ्या. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, पुरुष आणि प्रकृती, मूळ माया म्हणजे काय हो, पुरुष आणि प्रकृती यांचं काय आहे, हे मिलाप आहे. म्हणजे वायो जाणीव, पंचमहाभूते, 3 त्रिगुण, अंतरी वायूच्या स्वरूपामध्ये काय असतात, आपल्या अंतरी कार्याला असतात. कुठपर्यंत, जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत. म्हणजे ही मूळ माया, तर ते कशावरती, मूळ मायेचं अस्तित्व कुठपर्यंत, जोपर्यंत तोही जाणीव आणि वायू आंतरिक कार्याला आहेत तोपर्यंत. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, वायू आणि जाणीव यांचं जे मिश्रण आहे, म्हणजे यांचं जे मिलन आहे, तीच म्हणजे ही मूळ माया. म्हणजेच काय हो, पुरुष प्रकृती. हीच ना पुरुष प्रकृती. आणि ही पुरुष प्रकृती एकत्र आली तरच काय हो, ही मूळ माया चेतना रूप होते. नाहीतर काय हो, हे मडच आहे. हे देह म्हणजे काय हो, नुसतं मड. कारण त्यात जर चेतना नसेल, वायू नसेल, जाणीव नसेल, तर ते नुसतं मडच आहे ना. म्हणजे समर्थांना द्वैत अद्वैत दोन्ही भाग सांगायचे आहेत. की समर्थांना काय सांगायचंय, बाबा दिली ना जाणीव, परब्रह्माने जाणीव दिली ना अंतरी, ही ओळख मला. परंतु आपण ओळखतो का हो त्याला, नाही ओळखत. आपलं वेगळंच चाललेलं असतं. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, अरे तुला जाणीव दिलेली असून तू जर जाणीव नाही घेतली तर उपयोग काय. संतांना जाणीव दिली, त्या क्षणी संतांनी सर्व गोष्टीचा त्याग केला. म्हणजे सगळं सोडलं नाही जाग्यावरती. लक्षात घ्या, श्रीमंती दिली, गरिबी दिली,
त्यातूनही ते चमकून निघाले. लक्षात घ्या. आणि परब्रह्माला जे पोषक आहे ते कार्य त्यांनी केलं. संपत्ती गोळा करण्याचं कार्य केलेलं नाही. लक्षात ठेवा. स्वतः प्रत्येक संतांचं उदाहरण घ्या. कठीणहून कठीण प्रसंगातून सर्व संत गेले, परंतु अखंड कार्य कोणाचं केलं हो? त्या परब्रह्माचं केलं. आणि त्या परब्रह्माशीच एकरूप झाले. काय झाले? परब्रह्माशीच एकरूप झाले. असं अखंड कार्य. आओ, संत चोखामेळा घ्या ना. उदाहरण, शाळा शिकलं नाही, काय नाही, कधी कुठल्या शाळेत गेले नाहीत, ऐकून ऐकून काय केलं हो? ग्रंथाची रचना, म्हणजे श्रवण फार महत्त्वाचं आहे. काय श्रवण करावं हे पण फार महत्त्वाचं आहे. अखंड त्या परब्रह्माविषयी नुसती जाणीव घेतली, अखंड परमेश्वराला स्वतःचं करून घेतलं. बरोबर ना? म्हणजे काय, ह्या परब्रह्माला जर समजून, म्हणून समर्थ काय म्हणतात, जाणीव पाहिजे. दिली ना जाणीव, आता जाणीवत राहता आलं पाहिजे. हे समर्थांना आपल्याला सांगायचंय. वायो जाणीव जगत ज्योती, तयास मूळ माया म्हणती, पुरुष आणि प्रकृती याचेच नाव. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय? वायो आणि जाणीव आपल्याला दिलेली आहे, आणि त्याचंच काय हो? हे पुरुष आणि प्रकृती यालाच म्हणतात. म्हणजे मूळ माया यालाच म्हणतात, पुरुष प्रकृती यालाच म्हणतात. वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगत ज्योती, पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेच नाव. बघा, पुरुष प्रकृती म्हणजे काय हो? आपण अर्धनारी नटेश्वर शंकर आणि पार्वती ह्या प्रत्येक देहामध्ये काय आहेत? हे व्यापून आहेत. लक्षात घ्या. कर्म कसलं केलं पाहिजे? आपल्या हातून कर्म कसं झालं पाहिजे? कारण तो परब्रह्म आणि वायू म्हणजे समर्थांनी काय सांगितले? वायूलाच काय म्हणतात? देहालाच वायू म्हणतात, म्हणजे प्रकृती म्हणतात. वायूलाच काय म्हणतात? प्रकृती म्हणतात. आणि जी जाणीव, जो परब्रह्म आहे, जगज्योतीला काय म्हणतात? पुरुष म्हणतात. मग पुरुष प्रकृती शिवशक्ती ही काय आहेत हो? ह्यांचीच नावं आहेत ना. वायू आणि जाणीव ह्यांचीच नावं काय आहेत? पुरुष आणि प्रकृती. म्हणजे जाणीव व वायू ह्यांनाच काय? पुरुष प्रकृती किंवा शिवशक्ती अशी नावे आहेत. म्हणजे शिवशक्ती आपल्या प्रत्येक देहामध्ये ते दोघं असल्याशिवाय आपलं अस्तित्व नाही. लक्षात ठेवा. मग याची जाणीव आपण आहे तोपर्यंतच आपल्याला झाली पाहिजे की काय हो? अखंड आपल्याला चालवणारे कोण आहेत? शिव आणि शक्ती आहे. आणि त्यांच्याशिवाय कुठलंच अस्तित्व नाही या विश्वामध्ये. त्या शिवशक्तीशिवाय कोणतंच अस्तित्व नाहीये. म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय असेल शरीरामध्ये? वायू आणि जाणीव. म्हणजे जीव असावा लागतोय. जाणीवेतलं काय पाहिजे आपल्याला? अधिष्ठान पाहिजे ना पुरुषाचं. म्हणजे पुरुष असला पाहिजे आणि त्याच्या जोडीला वायू असेल. ही काय झाली? पुरुष आणि प्रकृती. नाहीतर आपलं देह शरीर चालेल का हो? आपल्याला माहित आहे अर्धांग वायू होतो त्यावेळेस काय होतो? अर्धपूर्ण शरीर, पूर्ण शरीराचा अर्धा भाग निकामी होतो. निकामी, कार्य चालत नाही. म्हणजे काय केलं आपण? हानी केली ना आपल्या ह्या देहाची. मूळ मायेची काय केली आपण? हानी केली. शिवशक्तीचं काय घेतलं नाही आपण? जाणीव घेतली नाही. म्हणून देवानं काय केलं? अर्ध काय केलं? आपलं अर्ध शरीर काय होतं हो? अर्धांग वायू होतं आपल्याला. म्हणजे काय होतं? त्या शिवशक्तीमधील एका शक्तीचं काय होतं आपल्या शरीरातून? वायूचं काय होतं हो? आपल्या पूर्व कर्मामुळं काय होतं? अस्तित्व कमी होतं, म्हणून अर्धांग वायू होतो. ह्याची जाणीव आपल्याला आता दिली ना समर्थांनी. म्हणजे आपल्याला अखंड शिवशक्तीला अभिप्रेत असलेलं कर्म आपल्या या देहाकडून करता आलं पाहिजे. कारण का हो? प्रत्येक संत ओळखलं, प्रत्येक संतांनी ओळखलं की बाबा आपल्या अंतरी कोण कार्याला आहेत? आपण अखंड शिवशक्ती. आपला देह म्हणजे काय आहे? शिव आणि शक्ती, अर्धनारी नटेश्वर आहे. आणि आपल्याला परब्रह्मानं आपल्याला जन्माला घातलंय. आणि आपल्याला काय करायचं हो? जन्माला येऊन काय करायचंय हो? त्याची जाणीव घ्यायची.
आणि 84 लक्ष जीवयोनीचा फेरा चुकवून आपल्याला काय करायचंय हो, त्या पुरुषाला म्हणजे जो अंतरेची जाणीव आहे त्या परब्रह्माशी एकरूप व्हायचं, म्हणजे त्या जाणीवेशी एकरूप व्हायचंय. हेच आपल्या काय आहे हो असण्याचं, म्हणजे हेच साधायचंय. मनुष्य जन्माला येऊन काय साधायचंय हो, तर हेच साधायचंय काय, त्या परब्रह्माशी आपल्याला एकरूप व्हायचंय. नाहीतर काय हो, परब्रह्माविषयी आपल्याला काय आहे, प्रेम नाहीये. आपल्याला काय नाहीये, प्रेम नाहीये. त्या परब्रह्माविषयी जाणीव नाहीये. म्हणून आपण काय भोगत असतो, कारण भोग भोगत असतो. आपल्याला खूप दुःख होतं बघा. दुःख आंतरिक का होतं, आपण दुःख करून घेतो. म्हणून संतांनी अखंड काय केलं, दुःख कधी मानलंच नाही. कुठल्याच गोष्टीला दुःख कधी मानलंच नाही. कारण असणं नसणं हे काय आहे, जेवढं आहे तेवढं काय करायचंय म्हटले, या जन्मी म्हणजे जे दिलंय आयुष्य तेवढं काय करायचंय हो, त्या परब्रह्माच्या चरणी घालवायचंय. विषय विकार आलेले पण आपल्याला लक्षात येतात बघा. समर्थ जाणीव करून देतात, जाणीव देतात ना. अरे पुढून साप येतोय, बाजूला सरक. आता जाणीव म्हणजे पुरुष शिवशक्ती याचेच नाव. कारण का हो, प्रत्येक देहामध्ये काय असतो हो, जाणीव रूपामध्ये तो पुरुष म्हणजे कार्य करत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलं ना, एक जण काय म्हणाला की बाबा त्याला सांगतोय की हे खूप मोठे तपस्वी असतात आणि त्या तपस्वी उपासना करत बसलेले असतात, झाडाखाली तप करत बसलेले असतात. आणि त्यांचे जे शिष्य असतात ते सांगता पुढून एक वाघ येतो आणि त्यावेळेस ते तपस्वीला सांगतात की वाघ येतोय, आपलं झाडावरती चढा, काहीतरी संरक्षण घेऊया आपण, ह्या वाघापासून आपल्याला आपला जीव वाचवता आला पाहिजे. परंतु ते ऐकायलाच तयार नाहीत. कोण तपस्वी होते ते ऐकायलाच तयार नाहीत. ते काय म्हणाले, त्याच्या अंतरी कार्याला कोण आहे, परब्रह्म आहे. माझ्या अंतरी कार्याला कोण आहे, परब्रह्म आहे. मला ह्या प्राण्यापासून काय नाहीये, भीती नाहीये. आणि तसंच बसून राहतात. मग वाघ येतो आणि त्यांना खाऊन टाकतो. त्यावेळेस शिष्य देवाला विचारतात की हे कसं काय घडलं. त्यावेळेस देवाने उत्तर काय दिलं असेल शिष्यांना की बाबा रे, मी जाणीवेच्या रूपातून तुमच्या रूपाने त्याला जाणीव दिलेली ना, की त्याच्यापासून काय आहे, धोका आहे. त्यानं बाजूला सरकलं पाहिजे होतं का नाही, नाही सरकला. आता त्याला भुकेची जाणीव झाली. कुणाला, वाघाला किंवा सिंहाला काय झाली, भुकेची जाणीव झाली. तो त्या व्यक्तीला खाणारच. म्हणजे दोन्ही मध्ये कार्याला कोण आहे, तो परब्रह्म आहे. ह्याला वाचवण्यासाठीची जाणीव दिलेली परब्रह्माने, परंतु ओळखता आली नाही. म्हणजे समर्थ काय म्हणतात आपल्याला, वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगज्योती. पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेच नाव. म्हणजे जी वायो म्हणजे प्रकृती आहे, वायोस काय म्हणायचं, प्रकृती म्हणायचं. आणि पुरुषाला काय म्हणायचं, जगज्योती. आणि पुरुष प्रकृती शिव म्हणजे पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेच नाव. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे, आपण जी शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणतो ते दुसरं तिसरं कोणी नसून प्रत्येक मूळ माया ही काय आहे हो, शिवशक्तीचं स्वरूप आहे. हीच पुरुष प्रकृती आहे, हे समर्थांना सांगायचंय. वायोमध्ये जाणीव विशेष, तोची प्रकृतीमध्ये पुरुष. ये गोष्टीचा विश्वास धरिला पाहिजे, विश्वास ठेवता आला पाहिजे हो. समर्थ काय म्हणतात, समर्थ वचनावरती, संत वचनावरती आपल्याला विश्वास ठेवता आला पाहिजे. वायूमध्ये जाणीव विशेष. वायूमध्ये काय महत्वाचं असेल तर जाणीव. वायूमध्ये जाणीव श्रेष्ठ आहे आणि ती जाणीव हीच प्रकृतीमधली काय आहे हो, पुरुष आहे. आणि या गोष्टीवरती आपल्याला विश्वास ठेवता आला पाहिजे. अगोदरच सांगितलं ना आपण की काय हो, म्हणजे वायूमध्ये जी जाणीव गुण आहे तो काय आहे, म्हणजे वायूमध्ये जाणीव विशेष, तोची प्रकृतीमध्ये पुरुष. म्हणजे वायूमध्ये जी जाणीव आहे तोच काय आहे प्रकृतीमध्ये, त्यालाच काय म्हटलं जातं, पुरुष. आणि हे मी जे सांगतोय म्हणजे संत परमेश्वर जे सांगतायत या गोष्टीवरती आपल्याला विश्वास धरता आला पाहिजे.
वायोशक्ती जाणीव ईश्वर, अर्धनारी नटेश्वर, लोक म्हणती निरंतर येणे प्रकारे. वायोशक्ती जाणीव ईश्वर म्हणजे काय सांगितलंय? वायू ही शक्ती व ईश्वर, म्हणजे वायो शक्ती जाणीव ईश्वर. वायू ही काय आहे हो? शक्ती व ईश्वर म्हणजे शिव, शिव व शक्ती. याच अर्थाने म्हणजे ही एकरूप असल्यामुळे मूळ मायेला लोक नेहमी अर्धनारी नटेश्वर म्हणतात ना. काय म्हणतात? मूळ मायेला काय म्हटलं जातं? अर्धनारी नटेश्वर. अर्धनारी नटेश्वर म्हणजे काय हो? अर्धा शिव आणि अर्धी आदिमाया शक्ती यांचं मिळून काय झालंय हो? अर्धनारी नटेश्वर. म्हणजे वायो शक्ती जाणीव ईश्वर म्हणजे वायू म्हणजे काय? शक्ती, आणि जाणीव म्हणजे काय हो? तो परब्रह्म. लक्षात घ्या, वायो म्हणजे काय? शक्ती. शक्ती म्हणजे हे देहबुद्धी. वायो म्हणजे काय? शक्ती. शक्ती म्हणजे काय? देहबुद्धी. आणि पुरुष म्हणजे जाणीव म्हणजे काय हो? तो पुरुष म्हणजेच तो शिव. लक्षात घ्या, म्हणजेच याला काय म्हटलं जातं? अर्धनारी. अर्धनारी नटेश्वर म्हणतो का नाही आपण? मूळ मायेला काय म्हणतो? अर्धनारी नटेश्वर. म्हणजे आपला जो देह आहे तो शिव आणि शक्ती यांच्यापासूनच काय झालेला आहे? निर्माण झालेला आहे. याची जाणीव आपल्याला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये वायूच्या वायू जो आहे त्यालाच काय म्हटलं जातं? आदिमाया शक्ती म्हणजे आपली देहबुद्धी. आणि व्यवस्थित समजून घ्या, वायूच्या स्वरूपामध्ये आपण देहबुद्धी म्हणजे हे आपलं जे शरीर आहे, या शरीरामध्ये जे वायूचं स्वरूप आहे ती काय आहे हो? शक्ती आहे आपली. आदिमाया शक्ती आहे. आणि या आदिमाये शक्तीमध्ये जाणीवेच्या रूपामध्ये जो परब्रह्म आहे तोच काय आहे हो? पुरुष. म्हणजेच तो काय आहे? शिव. म्हणून तर सर्वजण मूळ मायेला काय म्हणतात? अर्धनारी नटेश्वर म्हणतो ना आपण. अर्धनारी नटेश्वर, लोक म्हणती निरंतर येणे प्रकारे. लोक म्हणतात ना की काय हो? अर्धनारी नटेश्वर, अर्धनारी नटेश्वर. अर्धनारी नटेश्वर म्हणजे काय? आपलाच देह आहे. ज्या आपल्या देहामध्ये वायूच्या स्वरूपामध्ये ती शक्ती आहे कार्याला, आणि जाणीवेच्या स्वरूपामध्ये शिव आहेत कार्याला. म्हणजे शिव आणि शक्ती अखंड कार्यरत जोपर्यंत ह्या देहामध्ये आहेत तोपर्यंत हा देह चालतो, बोलतो, सगळं काय करतो. ज्या क्षणी शिव सोडून जातात, ज्या क्षणी अंतरीचा अंतरात्मा निघून जातो, त्या क्षणी शिवशक्ती वायू पण निघून जातो ना. म्हणजे शून्य किंमत राहते हो या मूळ मायेला. म्हणजे जी काही आहे ही मूळ माया ती कुणामुळे आहे? शिव आणि शक्तीमुळे आहे. हे लक्षात घ्यायचंय. वायोमध्ये जाणीव गुण, त्याची ईश्वराचे लक्षण, तयापासून त्रिगुण पुढे झाले. वायोमध्ये जाणीव गुण. वायोमध्येच काय आहे? जाणीव गुण आहे. पुन्हा पुन्हा समर्थांनी आपल्याला समजण्यासाठी उत्तम प्रकारे काय केली हो? मांडणी केली. प्रत्येक ओळीमध्ये एवढा अद्वैत भाग लपलेला आहे, तो काय करायचा? आपल्याला समजून घ्यायचा, श्रवण करायचंय. वायोमध्ये जाणीव गुण. वायोमध्ये काय आहे हो? जाणीव गुण आहे. वायोमध्ये काय आहे? जाणीव गुण आहे. आणि तेच काय आहे हो? त्याची ईश्वराचे लक्षण. तेच काय आहे? ईश्वराचं लक्षण आहे. म्हणजे या आदिमाया शक्तीमध्ये म्हणजे वायोमध्ये काय आहे? जाणीवेचं लक्षण आहे. तेच काय आहे हो? त्यालाच ईश्वर म्हटलंय ना. जाणीव म्हणजेच काय? तो परब्रह्म. तयापासून त्रिगुण पुढे झाले, आणि त्या जे जाणीवेचा गुण आहे तेच ईश्वराचं स्वरूप आहे. आणि त्यापासूनच पुढे 3 गुण झाले, म्हणजे 3 त्रिगुण झाले ना. सत्वगुण, तमोगुण, रजोगुण हे 3 निर्माण झाले. त्या गुणामध्ये सत्वगुण निखळ जाणीव लक्षण, त्याचा देहधारी आपण विष्णू झाला. आता बघा, म्हणजे मूळ मायेपासूनच बघा ह्या विश्वाची निर्मिती कशी झाली, विष्णूंची निर्मिती कशी झाली, समर्थ दाखवून देत आहेत आपल्याला. म्हणजे ह्या मूळ मायेला किती महत्त्व आहे हो. मूळ मायेमध्ये शिवशक्तीच्या अस्तित्वामुळे आपण आहोत. लक्षात ठेवा, मूळ माया आहे म्हणजे मूळ मायेचं अस्तित्व. म्हणजे हे सर्व काय आहे हो? पिंडी ते ब्रह्मांडी का म्हटलेलं आहे हो?
कारण पिंडामध्ये समर्थ आपल्याला जाणीव रूपाने दाखवून देत आहेत की काय हो, जाणीवेचा जो गुण आहे, वायूमध्ये जो जाणीवेचा गुण आहे तेच ईश्वराचं स्वरूप आहे. आणि त्याच्यापासूनच पुढं काय झालेले आहेत, त्रिगुण झालेले आहेत. आणि त्या त्रिगुणामध्ये सत्व गुण हे निव्वळ जाणीवेचे रूप स्वतः विष्णूंनी घेतले. म्हणजे काय जे जाणीव, शुद्ध जाणीव आहे त्रिगुणांमध्ये, सत्वगुण म्हणजे काय हो, शुद्ध जाणीव. आणि तेच स्वरूप कोणाचं आहे, श्री विष्णूंचं आहे ना. शुद्ध सत्वगुण कोणाचं आहे, श्री विष्णू महाविष्णूंचं स्वरूप आहे. म्हणजे त्या त्रिगुणांमध्ये जो सत्वगुण आहे ती निखळ काय आहे हो, ती जाणीव आहे. आणि ही जाणीव प्रत्येकाला प्राप्त होत नाही. ईश्वराला जी लोक आवडतात, म्हणजे सत्वगुण ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडेच काय हो, त्याचा देहधारी आपण विष्णू झाला. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय, त्या त्रिगुणांमध्ये सत्वगुण हे निव्वळ काय आहे हो, जाणीवेचे रूप स्वतः विष्णूंनी घेतले. म्हणजे त्या त्रिगुणात सत्वगुण म्हणजे शुद्ध जाणीव, त्याचा देहधारी कोण झाला, विष्णू झाला. म्हणजे विष्णूंचं स्वरूप म्हणजे शुद्ध सत्वगुण. त्याच्या अंशे जग चाले, ऐसे भगवद गीता बोले, गुंतले तेची उगवले विचार पाहता. बघा, त्याच्या अंशे जग चाले म्हणजे त्या सत्वगुणाच्या अंशाने जग चालतं. आपल्याला माहिती आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे काय हो, श्रीकृष्णांनी सांगितले ना की माझाच अंश प्रत्येकामध्ये आहे, सांगितलंय ना. आणि असा मुळापर्यंत जर विचार करतील ते मायेत गुंतलेले असले तरी काय होतील हो, मुक्त होतील. समर्थांनी सांगितलंय, काय सांगितलंय बघा, त्याच्या अंशे जग चाले, ऐसे भगवद गीता बोले, गुंतले तेची उगवले विचार पाहता. काय सांगितलंय की त्याच्या अंशाने काय चालतंय, सगळं जग चालतंय असं काय सांगितलंय हो, भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. आणि त्याच्या मुळापर्यंत जे विचार करतील ते काय हो, मायेत जरी गुंतलेले असतील तरी ते काय होतील, मुक्त होतील. लक्षात घ्या. म्हणजे संतांना काय झाली हो, जाणीव झाली ना, ओळख झाली त्या परब्रह्माची, म्हणून ते काय केले, मुक्त झाले. तसं आपल्याला मुक्त होण्यासाठी समर्थांनी हे निरूपण आणलेलं आहे. लक्षात घ्या. आपल्याला पण काय व्हायचंय हो, या जन्मामध्ये मुक्त होण्यासाठीच आपण काय करतोय, हे अखंड परमार्थ कुणासाठी आणलाय, समर्थांनी आपल्यासाठी आणलाय, मुक्त होण्यासाठी. म्हणून समर्थ काय म्हणतायत की बाबा त्याच्याच अंशानं जग चालतंय ह्याची जाणीव आपण घ्यायची आणि आपल्याला ह्या जन्मातून काय व्हायचंय हो, मुक्त व्हायचंय. भगवद्गीतेत अखंड समर्थांनी श्रीकृष्णांनी काय केलंय, आपल्याला उपदेश केलेला आहे. ते आपल्याला काय करता आलं पाहिजे, घेता आला पाहिजे. एक जाणीव वाटली, प्राणी मात्रास विभागली, जानो वाचविली सर्वत्र काया. एक जाणीव वाटली, एकच जाणीव वाटली ना सर्वांमध्ये, म्हणजे एकच जाणीव सर्वत्र वाटली गेली आहे. आणि प्रत्येक प्राण्यात तिचा अंश असून शरीराचं रक्षण जाणतेपणाने काय करते, तीच करते. म्हणजे एकच जाणीव ही काय आहे, एकच आहे. आणि तिचं काय हो, जाणीव ही सर्वांमध्ये अंश रूपाने काय केलेली आहे, भगवंतानं वाटलेली आहे. आणि ती जाणीव आहे म्हणूनच प्रत्येक जण जाणीवेच्या रूपातून आपलं संरक्षण करत असतो. आता जे जाणीवच घेत नाहीत परब्रह्माची, ते काय करतात हो, जाणीव पाहिजे ना की आपल्या शरीरात काय खाल्ल्यानंतर, काय पिल्यानंतर आपल्या शरीराला हानी होते ह्याची जाणीव दिली का नाही हो परब्रह्माने. परब्रह्म जाणीव देतो की बाबा हे चांगलं नाहीये, हे आपल्या शरीरासाठी योग्य नाही. एवढी जाणीव देऊन सुद्धा तो देह काय करतो, नको त्या गोष्टी अंगीकारतो आणि मग त्याचा काय होतो, विध्वंस होतो, शरीराचं नाश होतो आणि तो काय जातो, अधोगतीला जातो. म्हणून समर्थ काय म्हणतात, जाणीव ही अंश रूपाने प्रत्येकामध्ये समान वाटलेली.
प्राणी कधी बघा जाणीव सोडत नाहीत, लक्षात ठेवा. प्राणी काय हो, आपला नियम धर्म कधी सोडत नाहीत. ज्याला बुद्धी सर्वात जास्त दिली तो कोण? मनुष्य प्राणी. मनुष्य प्राणीच काय करत नाही, स्थिर राहत नाही. त्याला जे नको करू तेच तो करत असतो, लक्षात घ्या. आपण पण त्यातलेच. आपल्याला जाणीव दिली ना परब्रह्माने की हे करू नको ते करू नको, पण आपण काय करत असतो? तेच करत असतो. नको करू तेच करतो आणि अधोगतीला जाऊन बसतो. म्हणून समर्थ काय म्हणतायत की बाबा त्या एक जाणीव सर्वांमध्ये समान वाटलेली आहे. म्हणून प्रत्येक प्राणी मात्रास काय हो, सर्व जाणव वाचवली सर्व सर्व शरीरामध्ये सगळ्यांमध्ये जाणीव दिलेली आहे त्या परब्रह्माने. आणि तेवढ्या अंश रूपामध्ये सर्वांमध्ये जाणीव दिलेली आहे. ती जाणीव काय करता आली पाहिजे? घेता आली पाहिजे. तयेचे नाव जगज्योती, प्राणी मात्र तिचे न जिती, याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पहावी. तयेचे नाव जगज्योती, तिचंच नाव काय आहे हो? जगज्योती आहे. म्हणजे काय सांगितलंय? तिचे नाव जगज्योती. प्रत्येक प्राणी तिच्या योगानेच काय हो, जिवंत आहे. ह्याचा रोकडा अनुभव काय करावा? प्रत्यक्ष पाहावा. म्हणजे समर्थ काय म्हणतात, या जाणीवेमुळे सर्वजण काय हो, जिवंत आहेत. हे सर्व प्राणी मात्र जी काय आहे जाणीव दिली ना हो, पशुपक्ष्यांना सुद्धा जाणीव दिली. बघा ज्या वेळेस हे सुनामी आली बघा, त्यावेळेस समुद्रामध्ये सुनामी आली, त्यावेळेस असं सांगण्यात आलं की ती सुनामी येण्याच्या अगोदर सगळे जे काय प्राणी होते तिथं वावरणारे प्राणी होते समुद्राच्या कडेला, इवन मासे सुद्धा काय केले? दूर निघून गेले. हरणं वगैरे जी होती, जी काय पक्षी वगैरे होते ते सगळे तिथून काय केले हो, निघून गेले. म्हणजे त्या सुनामीची जाणीव त्या परब्रह्माने त्या मुख्य प्राण्यांना दिली होती, लक्षात घ्या. म्हणजे त्या परब्रह्मामुळेच सर्वजण आपण आजपर्यंत काय आहे हो, जिवंत आहे. म्हणजे एखादी घटना घडणारी असेल तरी त्यांना चाहूल लागते बघा. प्राणी मात्रास काय लागते? चाहूल लागते. म्हणजे ती काय आहे हो, जाणीव आहे. त्या परब्रह्माची काय आहे हो, जाणीव आहे. जिवंत राहण्यासाठीची काय आहे? जाणीव आहे. पण मनुष्य प्राणी काय घेत नाही? जाणीव घेत नाही. म्हणून त्याला काय होतं, तो अधोगतीला जातो. म्हणून समर्थ काय म्हणतात, आपल्या सर्वांना त्या परब्रह्मानं काय दिले? जाणीव दिली. ती जाणीव आपल्याला घेता आली पाहिजे. कारण त्या जाणीव आहे म्हणूनच प्रत्येक प्राणी काय आहे, आज जिवंत आहे. याचा रोकडा याची काय घेतली पाहिजे? प्रत्यक्ष प्रचिती घेता आली पाहिजे. पक्षी स्वापद किडा मुंगी, कोणी एक प्राणी जगी, जाणीव खेळे त्याच्या अंगी निरंतर. पक्षी श्वापद किडा मुंगी म्हणजे जी काय आहे बघा, खेचर असू द्या, भूचर असू द्या, जलचर असू द्या, जे काही प्राणी मात्र पक्षी श्वापद किडा मुंगी असा जगातला कोणताही प्राणी घेतला तरी त्याच्या अंगी नेहमी काय असते हो, जाणीव खेळत असते. म्हणजे काय हो, तो परब्रह्म त्यांच्या अंतरी कार्याला असतो. जाणीवेच्या रूपामध्ये त्यांच्या अंतरी कार्याला असतोच. अवघ्या जाणोनी काया पळविती, तेने गुणे वाचती, दडती आणि लपती जाणो. म्हणजे जाणीवेमुळेच देह काय करतात तो, पळतात ना. हरिण बघा, वाघ आलं की पळतं. म्हणजे त्याला जाणीव आहे ना की आपल्याला हे खाऊन टाकणार, म्हणून ते पळत असतं जीवाच्या आकंताने आणि वाचतं. किंवा दडून बसतात, लपून बसतात. हे सर्व कशामुळे हो, जाणीवेमुळेच ना. प्राणी मात्र जे काय आपला जीव बघा, जीव वाचवण्यासाठी पळतात, लपतात, दडतात. हे कशामुळे हो सगळं घडतंय? समर्थ म्हटले त्यांच्या अंतरे असलेल्या जाणीवेमुळे. अवघ्या जगास वाचवती, म्हणून नामे जगज्योती, ते गेलिया प्राणी मरती जेतील ते. म्हणजे अवघ्या जगास वाचवती म्हणजे ह्या संपूर्ण जगामध्ये जेवढे काही प्राणी मात्र आहे त्या सर्वांना जगाला वाचवतात. म्हणून तिला काय नाव दिलेलं आहे हो, जगज्योती. ते जाणीवच वाचवते ना सर्वांना. अंतरी जाणीवच नसेल तर येड्यावाने बसतील ना सगळे प्राणी. खाणार पण नाहीत, पिणार पण नाहीत. लक्षात घ्या, भूक लागते म्हणून शिकार करतात,
भूक लागते म्हणजे जे शाकाहारी प्राणी आहेत ते शाकाहारच करणार, कधी मांसाहार करणार नाहीत, लक्षात घ्या. आणि जे मांसाहारी प्राणी आहेत ते शाकाहार कधी करत नाहीत, लक्षात घ्या. म्हणजे ही काय आहे, त्यांना जाणीव दिलेली आहे परब्रह्माने, म्हणून ते काय करत असतात, अखंड जगतात. कशाच्या जीवावरती? जाणीवेच्या. म्हणून अख्ख्या जगाला जगवणारी, म्हणून तिला काय म्हटलंय हो, जगत ज्योती म्हटलंय. म्हणजे अख्ख्या विश्वाला सांभाळणारी कोण आहे, ती जाणीव, म्हणून तिला काय म्हटलंय, जगत ज्योती. समर्थ काय म्हणतात, पूर्ण सगळ्या जगाला वाचवते म्हणून तिला काय म्हटलंय, जगज्योती नाव आहे. ती निघून गेली म्हणजे प्राणी जिथल्या तिथे मरून पडतात. म्हणजे अंतरीची जाणीव निघून गेली की प्राणी आहे तसे काय पडतात, मरून पडतात. लक्षात घ्या, आपलं जे अस्तित्व आहे ते कोणामुळं आहे, तर त्या अंतरी असलेल्या जाणीवेमुळे. म्हणजे जगातल्या प्रत्येक प्राणी मात्रांचं अस्तित्व कुणामुळे आहे, तर त्या जाणीवेमुळं. ती जाणीव निघून गेली की सगळे मरून पडतील, हे समर्थांना सांगायचे. म्हणजे आपण जे काही जिवंत आहोत ते कुणामुळं आहोत, तर अंतरी असलेल्या जाणीवेमुळे. अवघ्या जगास वाचवती म्हणून नामे जगत ज्योती, ते गेलिया प्राणी मरती जेतील ते. मुळीचे जाणीवेचा विकार, पुढे झाला विस्तार, जैसे उदकाचे तुषार अनंत रेणू. मुळीचे जाणीवेचा विकार, काय सांगितलंय, मुळीचे जाणीवेचा विचार. म्हणजे सगळ्या जगाला उदकाचे तुषार उडून जसे असंख्य रेणू पसरतात, त्याप्रमाणे मूळ मायेतील जाणीवेला विकार होऊन तिचा पुढे अपार काय झाला, विस्तार वाढला. म्हणजे उदकाचे तुषार उडून जसे असंख्य रेणू पसरतात, त्याप्रमाणे मूळ मायेतील जाणीवेला विकार होऊन तिचा पुढे काय हो, अपार विस्तार वाढला. म्हणजे जसं पाण्याचं काय हो, तुषार उडून अनेक काय होतात, असंख्य रेणू काय करतात, पसरतात, त्याप्रमाणे मूळ मायेतील जाणीवेला विकार होऊन, म्हणजे तिच्यापासूनच काय होतात, विकार होऊन तिचा पुढे काय हो, अपार विस्तार वाढला. कारण काय हो, काम नसेल तर काम हा विकारच दिला नसता तर ह्या मनुष्य किंवा प्राणीमात्रांची काय झाली नसती, उत्पत्तीच झाली नसती. म्हणजे ह्या उत्पत्ती कशामुळे निर्माण झाली, तर ही जाणीवेला काय झाला, विकार झाला, म्हणून ही सर्व पुढं काय झाली, उत्पत्ती झाली. मुळीचे जाणीवेचा विकार, पुढे झाला विस्तार, जैसे उदकाचे तुषार अनंत रेणू. तैसे देव देवता देवते भूते, मिथ्या म्हणू नये त्याते, आपुल्याला सामर्थ्य सृष्टीमध्ये फिरती. तैसे देव देवता देवते भूते, काय सांगितले, त्याचप्रमाणे तशीच देव देवता देवते भूते ही जाणीवेची झाली, त्यांना खोटे म्हणू नये. आपल्याला जे सांगितलं जातं देवदेवतांचं, ते काय सांगितले, समर्थ म्हणतात, जी काय देव देवता दैवते आहेत, भूते आहेत, ही जाणीवेची झाली, त्यांना खोटे म्हणू नये. आपापल्या सामर्थ्याप्रमाणे ती सृष्टीत फिरत असतात. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, जी काय आपण म्हणतो बघा, काय देव देव देवते, म्हणजे देव देवता दैवते भूते, यांना आपण मिथ्या म्हणता कामा नये. कारण ही काय करतात, आपापल्या सामर्थ्यानुसार काय करत असतात, या सृष्टीमध्ये फिरत असतात. त्यांचं अस्तित्वाला आपण नाही म्हणू शकत नाही आणि म्हणू नये असं समर्थांना म्हणायचंय. ते आहेतच, हे असं या जाणीवेतून निर्माण झालेली आहेत, म्हणून आहे असं समजावं. सदा विचरती वायो स्वरूपे, स्वइच्छा पालटती रूपे, अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पे त्यास बाधती. काय सांगितले, सदा विचरती वायो स्वरूपे, स्वइच्छा पालटती रूपे. म्हणजे ती नेहमी वायुरूपाने काय करत असतात, वावरत असतात. आपल्या इच्छाने रूपे काय करतात, देव देवता बघा येतात ना, आपण विश्वास ठेवत नाही. म्हणजे आपापल्या इच्छे ती नेहमी काय करत असतात, वायुरूपाने वावरत असतात. आपल्या इच्छेने रूपे बदलतात आणि अज्ञान प्राणी
आपल्या संकल्पामुळे वासनामुळे काय होतो, भ्रम पावतात, त्यांना त्यांची बाधा होते. म्हणजे आपल्या अज्ञानामुळे त्या परब्रह्माला काय होते, बाधा होते. कारण का हो, आपल्या इच्छेने ते काय करतात, रूप बदलत असतात. स्वइच्छेने आपले रूपे काय करत असतात बघा, ईश्वराचे अवतार होतात, पण आपण त्यांची काय घेत नाही, जाणीव घेत नाही. म्हणून त्यांना काय होतो, आपल्या अज्ञानाच्या संकल्पनाच्या वासनेमुळे आपल्याला त्यांना काय होते, बाधा होते. ज्ञात्यास संकल्पची असेना, म्हणून त्याचे न बाधवेना, या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे. ज्ञात्यास संकल्पची असेना, ज्ञाता जो ज्ञानी आहे त्याला काय नाही हो, वासना किंवा संकल्पच नसल्यामुळे त्याला त्यांच्याने बाधा करवत नाही, त्यांचा उपद्रव होत नाही. यास्तव आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. म्हणजे समर्थ काय म्हणतात, म्हणजे ज्ञानी लोक आहेत त्यांची काय होत नाही हो, या देवदेवतांना काही बाधा होत नाही, कारण त्यांच्याकडं काय असतं, आत्मज्ञान असतं. म्हणून समर्थ काय म्हणतात, आत्मज्ञानाचा काय करावा, अभ्यास करावा. आत्मज्ञान अंतरी आलं की आपल्याला काय होत नाही हो, आपण कुठल्याही देवदेवतांच्या कार्याला बाधू शकत नाही. म्हणजे धर्माने आचरण करायचंय, हे समर्थांना आपल्याला सांगायचंय. अभ्यासिलिया आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडन, हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही. अभ्यासलिया आत्मज्ञान म्हणजे आत्मज्ञानाचा अभ्यास केला म्हणजे काय होतं हो, सर्व कर्माचं काय होतो, खंडन होतं, नाश होतो. हा रोकडा काय आहे, समर्थ म्हणतात, अनुभव आहे. ह्यात कितपतही काय नाहीये, संदेह नाही. ज्ञाने विन कर्म विघडे, हे तो कदापि न घडे, सद्गुरुविन ज्ञान जोडे, हेही अघटित. ज्ञाने विन कर्म विघडे म्हणजे काय सांगितलंय, ज्ञाना वाचून कर्म नाहीसे झाले असे कधीही घडणार नाही. आणि सद्गुरू वाचून ज्ञान प्राप्त होणे हेही काय आहे, कठीण आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, ज्ञान घ्या, पण आधी कोणाला आपल्याला काय पाहिजे, सद्गुरू पाहिजे. सद्गुरू वाचून ज्ञान प्राप्त होणं हेही काय आहे हो, कठीण आहे. कारण आत्मज्ञान देणारा कोण आहे हो, सद्गुरूच आहे. कारण इहलोक साधाया कारणे, जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे, सद्गुरूच पाहिजे. म्हणजे सद्गुरू पाहिजेत आपल्याला. जर त्या परब्रह्माची जाणीव निर्माण करून घ्यायची असेल, ज्ञान करून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर सद्गुरू पाहिजे. म्हणजे ज्ञाना वाचून कर्मपास सुटत नाहीत व ज्ञान सद्गुरू वाचून होत नाही, हे खरं वर्म आहे. जीवनातलं हे खरं काय आहे, वर्म आहे. हे समर्थ सांगतायत आपल्याला की ज्ञाने विन कर्म विघडे, हे तो कदापि न घडे, सद्गुरू विन ज्ञान जोडे, हेही अघटित. म्हणून सद्गुरू करावा, सत्संग शोधून धरावा, तत्व विचार विवरावा अंतर्यामी. म्हणून सद्गुरू करावा. म्हणून समर्थ काय म्हणतात, ज्ञान प्राप्तीसाठी आपल्याला कोण पाहिजे, सद्गुरू पाहिजे. म्हणून संत सद्गुरू समागम करावा व अंतर्यामी तत्वांचा काय करावा, झाडा करावा. म्हणजे समर्थांना काय करायचं म्हणायचंय, नीट शोध करून सत्संग धरावा. ज्या सत्संगामध्ये आपल्याला परब्रह्माची प्राप्ती होईल का नाही हे शोधून पाहायचं आणि सत्संग धरायचा आहे. आणि अंतःकरणात तत्व विचाराचे काय करावे, विवरण करावे. म्हणजे कोणताही परमार्थामध्ये शोधून घ्यायचंय. समर्थ म्हणतात सद्गुरू करायचा, परंतु तो काय हो, व्यवस्थित पाहिजे. म्हणजे समर्थ काय म्हणतात, शोधून सद्गुरूंना शरण जायचंय आपल्याला, परंतु कोण सद्गुरू हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कारण हे कलियुग आहे, प्रत्येक जण काय म्हणतो, मी सद्गुरू आहे. तसं चालणार नाही. आपल्याला सद्गुरूंना शरण जाता आलं पाहिजे, व्यवस्थित सत्संग शोधून काढता आला पाहिजे. कारण चुकीचा संघ जर मिळाला तर अधोगती आहे, लक्षात घ्या. म्हणजे ती परंपरा सद्गुरू परंपरा आहे का नाही हे शोधून पाहता आलं पाहिजे, त्याचा शोधबोध घेता आलं पाहिजे. अहो, ज्यांच्या संगतीने आपले विषय विकार पळून जातात, म्हणजे विषय विकार आपल्याला कळतात, तो खरा सद्गुरू. लक्षात घ्या. ज्या मत शोधायचंय आपल्याला सापडलेलं आहे, त्या आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. काय, त्या सद्गुरू परंपरेला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. हे समर्थांना सांगायचंय.
म्हणून सद्गुरू करावा, सत्संग शोधून धरावा, तत्व विचार विवरावा अंतर्यामी. हे सगळं काय करायचंय? अंतर्यामी आपल्याला शोध बोध घेता आला पाहिजे, अन्यथा आपली हानी होणार आहे हो जीवनामध्ये. सद्गुरू परंपरा आपल्याला जोडता आली पाहिजे, परंतु ती सद्गुरू परंपरा परब्रह्माकडे नेणारी असावी. समर्थांना काय सांगायचंय? कलियुग आहे, कलियुगाप्रमाणे शोधबोध घेऊन अंतर्यामी विचार करून सद्गुरू शोधता आले पाहिजेत. आपल्याला शोधायची गरज नाही, आपल्याला दिलेलं आहे समर्थांनी. बैठकीच्या रूपामध्ये समर्थांनी काय दिलंय हो? अखंड. यात काय शंका नाही, 100% काय आहे हो? शुद्ध खात्री दिलेली आहे. हेच समर्थांना सांगायचं की बाबा शोधून सत्संग करा आणि तत्व विचार विवरावा अंतर्यामी. स्वतःच्या अंतरी काय करा? विचार करा. तत्वे तत्व निरसोन जाता, आपला आपणची तत्वता, अनन्य भावे सार्थकता सहजची झाली. तत्वे तत्व निरसोन जाता. काय सांगितलंय हो? तत्वे तत्व निरसोन जाता. एकंदर काय सांगितले? तत्वांचे निरसन झाले म्हणजे आपला आपणच काय हो? खरोखरी तत्वे निरसोन जाता, आपला आपणची तत्वता. आपणच उरतो ना, खरोखर आपणच उरतो. आणि अनन्य भावाने सहजच काय होते हो? सार्थकता होते. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय? तत्वे तत्वात मिसळून आपले आपणच काय होतो? राहतो. ह्या स्वरूपाशी अनन्यता हेच काय हो? सर्वांचे साध्य होय. म्हणजे अनन्य भावे त्या परब्रह्माला आपल्याला काय करायचंय हो? एकरूप व्हायचंय ना त्याच्याशी, आणि हेच खरं साध्य आहे आपल्या जीवनाचं. विचार न करता जे जे केले, ते ते वावुगे व्यर्थ गेले, म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी. विचार न करता जे जे केले म्हणजे जे विचार न करता जे जे होते ते ते काय हो? व्यर्थ होते. म्हणून अगोदर विचार करावयास पाहिजे. म्हणजे विचार केला पाहिजे ना आधी. विचारा वाचून सर्व काय आहे? व्यर्थ आहे. म्हणून विचाराची चालना निरंतर ठेवावी. विचार न करता जे जे केले ते ते सगळं वावगं काय हो? व्यर्थ गेलं. म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी. म्हणून अगोदर विचार केला पाहिजे. विचार पाहेल तो पुरुषू, विचार न पाहे तो पशु, ऐसी वचने सर्वेशू ठाई ठाई बोलिला. विचार करता आला पाहिजे. कसला? विवेकातून विचार करता आला पाहिजे. समर्थ काय म्हणतात? विचार पाहिल तो पुरुष होय, आणि विचार न पाहिल तो काय होय? पशु होय. असे परमात्माच ठिकठिकाणी बोलले आहेत. अशी वचने देवाने आपल्याला सांगितलेले आहेत ना. सर्व संतांनी आपल्याला सांगितले काय हो? जो विवेकाचा विचार घेईल अंतरी तोच खरा पुरुष होय, अन्यथा तो काय होय? पशु होय. म्हणून अंतरी विवेकाचा विचार घेता आला पाहिजे. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय? विचार पाहेल तो पुरुषू, विचार न पाहे तो पशु, ऐशी वचने सर्वेशू ठाई ठाई बोलिला. म्हणजे परमेश्वरानंच हे वचन सांगितलेलं आहे की बाबा अंतरी जो परमेश्वराचा विचार घेता आला पाहिजे, जाणीव घेता आली पाहिजे. म्हणजे विचार घेईल, विवेकाचा विचार जो अंतरी घेईल तो पुरुष, अन्यथा जो विचार घेणार नाही तो काय हो? पशु. असं हे परमेश्वराचंच काय आहे? बोलणं आहे. असंच परमेश्वराने सर्व ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला. सिद्धांत साधाया कारणे, पूर्व पक्ष लागे उडवणे, परंतु साधका निरूपणे साक्षात्कार. काय सांगितलं हो? सिद्धांत साधाया कारणे. काय सांगितलंय? सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी पूर्व पक्ष काय हो? उडवून टाकावा लागतो. शंका निरसन काय करावी लागते? शंका निरसन करावी लागते ना. परंतु निरूपणाच्या योगाने अध्यात्म साधकांना काय होतो? साक्षात्कार होतो. पण साधकांना तर त्यांच्या अचळ श्रद्धेमुळे निरूपणातच काय होत असतो? साक्षात्कार होत असतो. ज्याची श्रद्धा आहे परमेश्वरावरती, ज्याचा विश्वास आहे. सिद्धांत साधाया कारणे, पूर्व पक्ष लागे उडवणे, परंतु साधका निरूपणे साक्षात्कार. समर्थ काय सांगतात?
एखाद्या गोष्टीचा सिद्धांत करण्यासाठी आपल्याला काय द्यावं लागतं? काय म्हणतात, पुरावा द्यावा लागतो. म्हणजे निरसन करावं लागतं, एखाद्या संख्येचं निरसन करावं लागतं. परंतु जे स्वतःच जाणीव आहे, ज्यांच्या अंतरी विवेकाचा विचार दिलेला आहे, त्यांना निरूपणातच काय होतो? साक्षात्कार होतो. श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे. श्रवण मनन निजध्यास म्हणजे समर्थांना काय सांगायचं? जो अखंड काय करत असतो? श्रवण मनन निजध्यास करतो. अभ्यासाने अनुभव घेता घेता विश्वास बसला, म्हणजे श्रवण मनन निजध्यास केला तर प्रचितीनं त्याला काय होतो? अंतरी विश्वास बसतो आणि रोकडा साक्षात्कार सायास करणेच लागे. म्हणजे श्रवण मनन निजध्यासाच्या अभ्यासाने अनुभव घेता घेता विश्वास बसला, म्हणजे रोकडा साक्षात्कार त्याच्याकडं आहेच ना, ठेवलेलाच आहे. आणि दुसरी खटपट करावीच लागत नाही. त्यासाठी वेगळे उपाय धुंडायला नकोत, करण्याची न लगे. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय? ज्याच्याकडं श्रवण मनन आणि निजध्यास आहे आणि ज्याला प्रचिती येते परमार्थामध्ये, त्याला काय हो? रोकडा साक्षात्कारच दिलेला आहे परब्रह्माने. त्याला दुसरं तिसरं काही करण्याची गरज पडत नाही. खूप सुंदर ओव्या आहे बघा. जो साधक किंवा जो सदस्य, श्री सदस्य श्रवण मनन निजध्यास करेल आणि प्रचिती घेऊन रोकडा साक्षात्कार ज्याला होईल, त्याला दुसरं काही करण्याची गरज नाही. त्याच्याकडे विवेक दिलेलाच आहे समर्थांनी. हे समर्थांना सांगायचंय. श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पुरुष प्रकृती नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.